माऊलींचं पालखी बसताना सोहळा आणि पंढरीचं विठू माऊली या ठिकाणी आज माऊलींना भेटण्यासाठी आलाय. खरंच हा सोहळा खूप भारी होणार मित्रांनो. बघा किती सुंदर असे रूप साजेर आज या माऊलींच्या या हातामध्ये दिसतंय. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी दिंड्या येतात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतात. एकूणच सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी आज या अलंकापुरीमध्ये होतोय. माऊलींचा पालखी बसताना सोहळा आणि साक्षात माऊली भेटीला खरंच हे एक खूप युनिक आहे. आणि मित्रांनो हे असं अचानक पद्धतीने घडलं पण हा एक योगायोग असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर अशा व्हिडिओला. आज माऊलींचा पालखी बसताना सोहळा आहे आणि आपण लोक बघू शकता आज माझ्यासोबत आहे आदित्य आणि मी तर बघू शकता खूप साऱ्या अशा दिंड्या आज माऊलींच्या पालखी बसताना आलेल्या आहेत आणि आम्ही आता तिकडे निघालोय. आता संध्याकाळच्या वाटतं 4:30 पवित्र इंद्रायणी घाटावर भक्तिनिदान मधुंगाच्या तालावर या ठिकाणी चाललेला आहे आणि आपण बघू शकतो खूप सुंदर पद्धतीने वारकरी या भजनाच्या तालावरती तल्लीन हरिनामाच्या गजरात वेगवेगळे आपले संस्कृतीचे खेळ खेळताना दिसत आहेत. प्रचंड पद्धतीचा हा उत्साह माऊलींच्या या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये यंदाच्या या वारीमध्ये आपण अनुभवू शकता. खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा या वर्षीचा होतोय. मित्रांनो, तुम्ही आनंद घेऊ शकता आपल्या या व्हिडिओमध्ये. मंदिराच्या अगदी जवळ यायला लागलोय आणि हा सोहळा आहे बघा. एक छोटस लहानसं बाळ त्याच्या वडिलांच्या खांद्यावरती बघून मज्जा बघतोय की काय हा सोहळा आहे. हा दैदिप्यमान सोहळा हा कसा नक्की, यालाच तर आषाढी वारी म्हणतात मित्रांनो. आणि आज तर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आहे ते बघा. तर खूप सारे असे भाविक भक्त या ठिकाणी या माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला येत असतात. असं बाळ या ठिकाणी आलं. इथं पण एक छोटी आहे. तर खरंच भारी आहे. आषाढी वारीची पुढे कित्येक दिवसांपर्यंत अशीच सदैव राहिली पाहिजे म्हणून हा प्रवास तुमच्यासाठी. एवढं सगळं असं होतं आपलं. दररोज ह्या आषाढी वारीमध्ये 15-20 दिवस हा प्रवास मिरवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे त्या अशा पाण्यामध्ये. खरंच हे म्हणजे करायसाठी खूप सारं हे ना कोणाचं पण काम नाही व्हावं नाही. हरे कामाचा गजर या ठिकाणी चालू आहे. माऊलींचा पालखी बसताना सोहळा कशा पद्धतीने या ठिकाणी आज वारकरी या ठिकाणी खूप सुंदर असं. बघा मित्रांनो, याला म्हणतात खरंच एक श्रद्धा असते की भक्तिभावाने माणूस माऊलींच्या या सोहळ्यामध्ये इथून पाऊस पाणी वारा काही न बघता इथून नतमस्तक होत असतो. या ठिकाणी स्वयंपाकाचं काम चाललंय आणि इथं पण त्यांचं भक्ती चालू आहे. म्हणजे जे काय अभंग वगैरे असतात तर ते गाऊन आज या ठिकाणी यांचं हे चाललंय. म्हणजे बघा त्याला म्हणते खरी भक्ती की आपल्या कामामध्ये सदैव आपला जो देव आहे, जो ईश्वर आहे, आपला परमात्मा आहे, त्याचं सदैव चिंतन करणं ही खरी भक्ती असते मित्रांनो. आज माऊलींच्या पालखी बसताना सोहळ्याला इथं दिसतोय. म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे की मला काल तुकाराम महाराजांच्या पालखी बसताना सोहळ्यामध्ये दिसला होता पण इतका छोटा नव्हता तो. हा अगदी छोटा आहे, लहान, माझ्या बाळापेक्षा पण छोटा आहे. मित्रांनो, आपल्या सोबत आज अचानक युनिक अशी भेट झाली मित्रांनो. जे आज या ठिकाणी आपल्या सोबत आहे म्हणजे त्यांचं इंस्टाग्रामला एवढं व्हायरल आहे. त्यांचं पाठीमागचं माऊलींचा पालखी बसताना सोहळा असेल किंवा तुकाराम महाराजांचा पालखी बसताना सोहळा असेल किंवा तुकाराम बीज असेल, सर्व असं व्हायरल होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांना भेटून खूप भारी वाटलं. या ठिकाणी खूप सारे असे वारकरी विसर्गासाठी थांबले. ते प्रत्येकाला आस लागली आजच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची. मंदिराच्या गाभाऱ्यावर आणि महाद्वारात पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये, पण तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. वर्षभर प्रत्येक वारकरी या दिवसाची वाट पाहत असतो. मित्रांनो, आपल्याला हा माऊली पालखी प्रस्थान सोहळा कसा वाटला त्या आळंदी नगरी मधला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, पुन्हा भेटून ब्लॉग्स. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.